अकोला जिल्ह्याला देखील अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसलाय। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले। 389 घरांची पावसामुळे पडझड झाली आहे। तर पातूर तालुक्यातील 9 गावांचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। नुकसानीची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। अतिवृष्टीने बाधित तालुक्यापैकी अकोट, अकोला आणि मूर्तिजापूर हे मुख्यत्वे बाधित तालुके आहेत। त्याच्यामध्ये एकूण 13 मंडळामध्ये अतिवृष्टी आपल्या झालेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये आणि बाधित गावांची संख्या आहे जवळपास 380 आहे। सर्वाधिक जे नुकसान झालेलं आहे ते मूर्तिजापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे। त्याच्यामध्ये 166 गावं जवळपास बाधित झालेली आहेत आणि सर्व जिल्हा जर मिळून बघितलं तर जवळपास 60,000 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे। आणि तिन्ही विभागामार्फत जसं महसूल विभाग आहे, कृषी विभाग आहे आणि ग्रामविकास आहे यांच्या मार्फत NDRF नुसार आम्ही पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करतो। 2-3 दिवसापासून आमच्या इथं जो पाऊस पडला, जो पहिल्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस, त्यानंतर 2 दिवस अतोनात 2-2 तासाचा पाऊस पडला, पण भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे आमच्या येथील सोयाबीन आणि कपाशीचं भरपूर नुकसान झालं। म्हणजे पराठीचं अक्षरशः हे पाहता तुम्ही जमिनीत गाळल्या गेली, कपाशी आमची जमिनीत गाळल्या गेली। म्हणून आमच्या शिवारातील ज्याचं नुकसान झालेलं आहे, म्हणजे सार्वत्रिक नुकसान झालेलं आहे, तर याचं लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला पैसे देण्यात यावे ही शासनाला आग्रहाची आमची विनंती आहे। 3 दिवसापासून जो सतत पाऊस सुरू आहे, या पावसामुळे खूप मोठं नुकसान आमचं झालेलं आहे। तर जो पहिल्या दिवशी जो पाऊस आला तो 15 मिनिटाचा पाऊस होता आणि 15 मिनिटांनी पूर्ण आमच्या शेतकऱ्याची आशा म्हणजे पूर्ण निराशा करून टाकलेली आहे। त्या 15 मिनिटाच्या पावसानं पूर्ण शेती म्हणजे पूर्ण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तूर असो, सोयाबीन असो, कपाशी असो, या तिन्ही पिकाचं मुख्य पिकाचं एवढं नुकसान झालेलं आहे की अक्षरशः ही पिकं मातीतनी गाळल्या गेलेली आहेत। तरी शासनानं त्वरित पंचनामे करून आम्हाला मदत करावी ही सर्व शेतकऱ्याची एक मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।